नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बरेच दिवसानंतर आज परत ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंगचं रुटीन शेअर करणार आहे। तर चला आता पटकन स्वयंपाकाला लागते, कारण बराच वेळ झालाय, 8 वाजलेले आहेत। तोपर्यंत ना मी थोडंसं माझं आवरून वगैरे घेतलं। तर चला आता पटकन लागते कामाला। जर सकाळी उठल्यावर तुमच्याकडे करण्यासाठी भरपूर कामं असेल ना, तर विश्वास ठेवा, भगवंत तुमच्यावर खूप मेहरबान आहे। त्यामुळे माझ्या ताईंनो, कधीच तक्रार करू नका की खूप काम आहे म्हणून। उलट आभार माना त्या भगवंताचे, त्याने तुम्हाला रिकामं बसवून ठेवलेलं नाहीये। कारण रिकामं बसणं हे थकव्यापेक्षाही खूप जीव घेणं असतं, हे मात्र नक्कीच। आपलं जीवन आपल्या मनासारखं नाही चालत, पण प्रत्येक अनुभव आपल्याला आतून मजबूत बनवत असतो। त्यामुळे हार कधीच मानायची नसते, कारण संघर्षाचं फळ नेहमी खास असतं, हो ना। नमस्कार ताईंनो, तर मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता सकाळची वेळ आहे आणि इथे ना आमच्या सर्वांसाठी मी मस्तपैकी चहा बनवला आहे आणि तुम्ही देखील या बरं चहा प्यायला पटकन। तर चला आता ह्यांना मी चहा वगैरे नेऊन देते। तर सकाळी सकाळी ना सगळ्यांसोबत बसून चहा प्यायची ना मज्जाच वेगळी असते। आम्ही ना मस्तपैकी गप्पा मारत मारत चहा वगैरे घेतो, कारण हाच टाईम असतो बघा जेव्हा सगळेजण एकत्र बसतात, मस्तपैकी चहा वगैरे घेतात। नाहीतर बघा ह्यांना कामाला वगैरे जायला लागतं आणि त्यानंतर वेळ पण मिळत नाही बोलायचा। त्यामुळे मग सकाळचा चहा हा निवांत मी घेते, कारण मग दिवसभर आपली कामं चालूच राहतात नाही का। थोडंसं सर्वांसोबत बसायला बोलायला भेटलं ना तर छान वाटतं। तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि आता मी स्वयंपाकाला लागत आहे बघा। तर सुरुवातीला ना मी डाळ तांदूळ कुकरला लावून घेते, जेणेकरून माझं काम थोडंसं सोपं होतं, कारण मग बाकीची स्वयंपाक वगैरे म्हणजे तयारी करेपर्यंत ना स्वयंपाकाची भातवरण होऊन जातं ना, त्यामुळे। तर सुरुवातीला सकाळीच मी डाळ वगैरे लावून घेतली होती आणि मला ना हिरवा वाटाणा पण आज थोडं शिजवून घ्यायचा होता, कारण मला हिरवा वाटाण्याचे सातळ बनवायचे त्यासाठी। तर म्हणून मग आता तांदूळ आणि मी वाटाणे वगैरे कुकरला लावत आहे। सुरुवातीला स्वच्छ 2 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेत, हिरवा वाटाणा देखील स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले, दोन्हीमध्येही मीठ थोडंसं टाकले आणि आता कुकरला लावून घेते। तर सध्या काय आहे माहिती आहे का, आरोग्य स्कूल नाही आहे, त्यामुळे मग सकाळचं रुटीन ना माझं निवांतच असतं। ह्यांचा टिफिन वगैरे असतो, पण ह्यांनी लेट जातात ना, त्यामुळे मग व्यवस्थित 9 वाजेपर्यंत टिफिन वगैरे होऊन जातं आणि त्यानंतर मग मुलांना जेवू वगैरे घालणं त्यामध्ये वेळ जातो आणि बाकीची मग आपली सर्व कामं वगैरे घरातली 10, 10:30, 11 वाजेपर्यंत होऊन जातात। तर इथे बघू शकता तुम्ही। तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी वांग्याचं भरीत, भेंडीची भाजी, वरण, भात, चपाती सगळं असणार आहे। तर सुरुवातीला ना जे भरत्यासाठी वांगं आणलं होतं ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, सोबतच भेंडीसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। बघा मार्केटमधून कोणतेही आपण भाज्या वगैरे आणल्या ना तर 2-3 वेळेस स्वच्छ धुवून पाण्याने घेणं गरजेचं असतं, कारण खूप धूळ माती त्याला लागलेली असते ना, त्यामुळे। तर आता ना इथे मी भेंडी वगैरे कट करून घेते। तसा आयुष उठलाय आणि आयुषने काल पप्पाच्या दुकानावर गेलता। तर काय घेऊन आलाय तिथून? आणि एक बॉल घेऊन आणलो, ते तुमच्या दुसऱ्या बॉलला टाकतात। हे बघा, हे असं चालतंय, हे दाखवायचे आम्हाला है ना। किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश होतात ना लहान लेकरं। चला आता आरू गेला आहे तिकडे आणि माझं स्वयंपाकाचं काम चालू आहे। कुकर लावलेले बघा, इथे दिसत असेल कुकर लावले आणि भेंडी सुद्धा कट करून ठेवले। तर आता भरीत बनवण्यासाठी जे वांगं घेतलं होतं ना ते सुरुवातीला धुवून घेतलं मी, त्यानंतर अशा पद्धतीने त्याला कट मारून घेतले आणि त्यामध्ये आता आपण लसूण वगैरे भरणार आहोत। कारण काय होतं माहिती का, लसूण अशा पद्धतीने भरला ना तर वांग्यासोबत जेव्हा आपण भाजून घेतो ना त्यावेळेस छानपैकी ते लसूण वगैरे पण भाजून निघतो त्यासाठी, आणि मग चव खूप छान येते भरताला, म्हणून
तर इथे सुरुवातीला बघू शकता भेंडीमध्ये टाकण्यासाठी मी वाटण बनवून घेते. तर खलबत्त्यामध्ये मी 2-4 मिरच्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलं. छानपैकी असा ठेचा बनवून घेतला आहे. तोपर्यंत बघा स्वयंपाक करायच्या आधीच मी कुकर वगैरे लावलं होतं. तर तोपर्यंत ना सगळी स्वयंपाकाची तयारी होईपर्यंत इथे भात वगैरे शिजून झाला आहे. तर हिरवा वाटाणा जास्त शिजला नव्हता कारण मी 2च शिट्ट्या घेतल्या होत्या आणि तसंच मी भाताचं पण त्यामध्ये लावलं असतं ना तर मग भात पूर्णपैकी गाळ झाला असता. त्यामुळे मग आधी मी भात काढून घेतला आणि परत वाटाणे त्यामध्ये टाकून 2 अजून शिट्ट्या करून घेतल्या. तोपर्यंत वांगं छान असं भाजलं होतं. तर मग सगळं ते काळं झालेलं वरचे सगळी साल त्याची काढून घेतली आणि पोटॅटो मॅशरने छान असं वांगं मी मॅश करून घेतलं. तर आता इथे वांग्याचं भरीत बनवत आहे. सुरुवातीला पॅनमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, बारीक चॉप केलेला कांदा टाकला. त्यानंतर कांदा छान असा आपल्याला तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. नंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि चवीनुसार मीठ, हळद टाकायची. परत छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा कधी कधी बिना कोणतेही मसाले न टाकता फक्त लाल तिखट टाकून अशा पद्धतीने वांग्याचं भरीत करून पाहता येईल. खूप खूप छान बनतं, इतकं टेस्टी लागतं ना, नक्की करून पहा. वरतून मस्तपैकी अशी कोथिंबीर सोडायची. आणि आहोंना असं वांग्याचं भरीत खूप आवडतं, त्यांच्यासाठीच मग आज मस्तपैकी मी भरीत बनवलेलं आहे. खूप खुश होऊन जातील ते. तर चला आता भरीत तर झाले, तर लगे आता भेंडीची भाजी वगैरे पण करून घेते. आणि काय होतं माहिती आहे का, जेव्हा पण मी अशा 2-3 भाज्या बनवते ना तर म्हणजे असं वाटतं की 2-3 भाज्या बनवते, पण काय होतं सगळ्यांची आवड निवड वेगवेगळी असते. मुलांना ही भाजी खायची नसते तर मग त्यासाठी मुलांना वेगळं बनवणं, मग ह्यांना ती भाजी खायची नसते मग ह्यांच्यासाठी वेगळं बनवणं असं असतं. आणि माझं तर काही नसतं, मला जे असेल ते चालतं बघा. तर इथे बघू शकता तुम्ही आता भेंडीची भाजी बनवत आहे. त्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकलं, थोडेसे जिरे मोहरी टाकले, नंतर बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे. जे आपण ठेचा बनवून घेतला होता ना बघा, ते सुद्धा यामध्ये टाकला आणि छान असं परतून घेतलं. चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे. चटणी वगैरे नाही टाकली ना तरी चालते कारण आपण ठेचा टाकलेला आहे ना त्यामध्ये. तर घरी सगळेजण म्हणतात की तू खूप भांडी पाडतेस बाई, थोडी कमी पाडत जाते. म्हणलं ठीक आहे, मग आजपासून ठरवले की भांडी कमी पाडायची म्हणून. तर त्यासाठी काय केले, तोच पॅन मी स्वच्छ धुवून घेतला आणि भाजीला वापरलेला आहे. साईड बाय साईड आपली भेंडीची भाजी होतच होती. तरी ते बघू शकता मस्तपैकी मोकळी फट अशी भेंडीची भाजी चालली आहे आणि खूप कमी वेळात बनते. एकदा नक्की करून पाहता येणं आणि चवीला पण खूप छान लागते. ह्याच्यामध्ये जर तुम्ही शेंगदाण्याचं पीठ टाकलं ना तर अजून चांगलं. आता इथं आहोंना शेंगदाण्याचं पीठ आणि आहोंचा 36 आकडा आहे, त्यामुळे मग मी टाकत नाही, जसे त्यांना आवडते तसंच बनवून देत असते. तर इथे हिरवा वाटाण्याची मिसळ बनवली, खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. पॅनमध्ये तेल, जिरे मोहरी टाकलं, आलं लसणाची पेस्ट, वरून कांदा टाकला, थोडासा छान असा परतून घेतला. थोडंसं प्रवीण मसाला टाकला, आमच्या गावाकडून मी आणला होता ते. थोडंसं आपलं घरचं काळं तिखट, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद आणि वरतून वाटाणे टाकले, कोथिंबीर टाकली, झाली. तर बस 2 मिनटात आपली हिरवा वाटाण्याची मिसळ तयार आहे. तर खूप छान बनते बघा आणि खूप हेल्दी पण असते. तर नक्की करून पाहता येईल. तर लगेच पाठोपाठ काय करत होते, जशा भाज्या बनवत होत्या ना तशा दुसऱ्या भांड्यामध्ये लगेच टाकून घेत होते, कारण भांडे कमी भरवायचे होते ना, त्यासाठी एकच पॅन वापरायचा होता बघा असं. तर आता जे म्हणतात ना भांडे जास्त भरवते त्यांनी बघून घ्या, पाहिजे कमी भरवायला लागले आता असं. तर इथे बघू शकता वरणाला फोडणी देत आहे. त्यासाठी पॅनमध्ये तेल, जिरे मोहरी टाकलं, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, टोमॅटो, थोडासा कढीपत्ता, झाकण लावून ठेवलं ना तर टोमॅटो छान असे गाळ होऊन जातात. झाले की नंतर आपल्याला थोडंसं त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. वरतून जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ना तुरीची डाळ, ती यामध्ये टाकून द्यायची. त्यामध्ये मी तुरीची डाळ जेव्हा हाटून घेते ना त्यामध्ये मीठ आणि हळद टाकते. तर इथे बघू शकता मस्तपैकी आपलं जे फोडणीचं वरण आहे ते पण तयार आहे. वरतून मस्त अशी कोथिंबीर सोडली. तर आता अर्ध्यापेक्षा जास्त माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. फक्त आता चपात्या वगैरे करायच्या राहिलेल्या आहेत.
तर आता आज जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते. तरी ते बघू शकता, मस्तपैकी भेंडीची भाजी आहे, त्यानंतर फोडणीचं वरण, भात, सलाड, हिरवा वाटाण्याची मिसळ आणि सोबतच आहे वांग्याचं भरीत, चपात्या. तर हे सर्व आज बनवलं आहे. तुम्ही म्हणतील खूप थोडंसं का बनवलं आहे, कारण घरामध्ये बघा आम्ही फक्त 4 आहोत, त्यामुळे मग एवढ्या सगळ्या भाज्या तर मुलं खात नाहीत. मुलं फक्त भेंडीची भाजी मुलांना आवडते ते ती खातात किंवा मग वरण भात खातात, आणि बाकी मग वांग्याचं भरीत ते मी आमच्यासाठी बनवलं, ह्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी. तर त्यामुळे मग थोडं कमी क्वांटिटीमध्ये मी बनवते, जेणेकरून अन्न वेस्ट होऊ नये, जेवढं लागेल तेवढंच बनवावं म्हणून. तर इथे बघू शकता तुम्ही, आता मी ह्यांच्यासाठी ताट वाढून घेत आहे. तर चपात्या वगैरे मी त्यांच्यासाठी 2 करून घेतल्यात गरम गरम. आणि बघा स्वयंपाक केला ना, मला त्यांना गरम गरम असं जेवण द्यायला आवडतं, म्हणून मग आधी त्यांच्यासाठी ताट वगैरे बनवून घेते, त्यांना नेऊन देते आणि बाकीच्या चपात्या मी नंतर करत असते. तरी ते बघू शकता, आता मी पटकन त्यांच्यासाठी वाढून वगैरे घेत आहे. आणि सलाडमध्ये आज आहे टोमॅटो आणि काकडी, जे घरात असतं ना बघा तेवढं मी हे करून ठेवत असते. चपात्या राहिल्यात माझ्या 2, ह्यांच्यासाठी गरम गरम केल्यात आणि ताट वाढले, इथे बघू शकता. तर चला आता ह्यांना नेऊन देते. अहो ठीक आहे. आणि शिवला ना सवय आहे दररोज पप्पासोबत जेवण करण्याची, आणि तिखट पण खातो आमचा बाबू, हा ना मग. कसं झालं? छान झालं. नाही तर आरू जेवण करत आहे. कसं झालं वरण भात? अहो कसं झालं स्वयंपाक? छान झालं. ठीक आहे, शिवला जेवू द्या तुमच्यासोबत, मग मी थोड्या वेळाने खाऊ घालते. त्याला चपाती झालं. तर शिव मस्तपैकी पप्पासोबत जेवण करत आहे, आणि मी आता बाकी राहिलेलं सर्व चपात्या करू. तर आता ना ह्यांना जेवायला वाढले आणि मी बनवत आहे चपात्या, म्हणजे कसं गरम गरम ह्यांना खायला देता येतील ना, जशा होतील तशा. तर आता ना सगळा स्वयंपाक वगैरे माझा करून झाला, आणि आता ह्यांच्यासाठी टिफिन वगैरे पॅक करत आहे. तर आता टिफिन वगैरे मी पॅक करते, ह्यांना टिफिन वगैरे नेऊन देते, आणि त्यानंतर मग आपल्या घरातले बाकीचं जे काम असतं ना ते चालू होतं. तर सुरुवातीला स्वयंपाक वगैरे मी सकाळी करून घेतला ना, मग त्यानंतर माझं दुसरं काम असतं ते म्हणजे शिवला जेव वगैरे घालणं, आणि नंतर मग घरातली बाकीची कामं. कारण मुलांचं कसं असतं बघा, एकदा जेवणाचा टाईम निघून गेला ना तर मग जेवण वगैरे व्यवस्थित करत नाहीत. त्यामुळं मग त्या वेळेला आधी मी शिवला जेवू घालते, आणि मग बाकी नंतर सर्व कामं नंतर करते. तर त्याला सगळा स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा, ह्यांच्यासाठी टिफिन पॅक केला आहे. तर आता टिफिन वगैरे देते, आणि आता ना मला बाळाला जेवू घालायचं शिवला. तर भेटते आता तुम्हाला मी थोड्या वेळानं. आधी शिवला जेवू वगैरे घालेल, नंतर परत ब्लॉग शूट करेन. काय चला बाय. पाणी नाही हो आपल्याला, जार घ्यायला लागेल की. हो आले का गाडी? दमान जावा, ठीक आहे. लवकर या, उशीर करू नका संध्याकाळ. बाबा पाणी आहे का? पाणी आहे? बाटला आहे का? बाटला पाण्याचा बाटला आहे का? बरं बरं, पाण्यावरच नाही आलो म्हणे.
बाबा बाय. नको जाऊ, पप्पा यायलेत. शिवा बाहेर नको जाऊ पिलू. चप्पल नाही घातली ना तू पायात? चप्पल नाही घातली. चप्पल कुठे? चप्पल आहे. बाय करा पप्पाला, बाय करा. शिवा बाय. पिलूला बाय करा की. चल ये मध्ये शिवांश. ए शिव बघ, त्याला बाहेर येण्यासाठी बहानाच पाहिजे माहितीये का. मला म्हणलं पप्पाला बाय करायचे. हा चल बस झालं. पप्पाला का दुकानवर सोडायला जातो. ये चल. हा चल ये मा. ते बाबा आवाज द्यायलेत बघ दुकानवाले. एकटेच चालले आता. चौकी द्यायले चौकी. ये दमानी ये. आला का? या चला चला आता जेवण करा चला. तर आता ह्यांनी कामाला वगैरे गेले आणि त्यानंतर शिवला जेव वगैरे मी घातलं. आता शिव आणि आरू मस्तपैकी टी व्ही बघत आहेत बघा. बाहेर तर एवढं ऊन आहे ना, त्यामुळे मग सध्या तरी मुलांना सकाळीला मी बाहेर वगैरे खेळायला पाठवत नाही. घरामध्येच मुलं टी व्ही वगैरे बघत बसतात, कारण आता शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे मग घरामध्ये ना करमत नाही मुलांना, म्हणून मग टी व्ही वगैरे छान कार्टून वगैरे लावलं नव्हतं बघत बसतात. आणि तोपर्यंत ना मग माझी सर्व कामं वगैरे मी करून घेत असते. तरी ते बघू शकता, सुरुवातीला ना जेव्हा सकाळी स्वयंपाक वगैरे होतो ना, त्यानंतर किचनमध्ये भरपूर असा पसारा पडतो. ते एक एक करून सर्व पसारा मी आवरून घेतला. त्यानंतर जे काही स्वयंपाक वगैरे उरलेला होता ना, ते सर्व दुसऱ्या भांड्यांमध्ये मी टाकून घेते. कारण त्यामुळे काय होतं, जे काही कढई वगैरे आपण यूज करतो ना, पॅन वगैरे, ते सर्व एकदाच घासायला पडतं. आणि सकाळी एकदा मग ही सर्व भांडी घासले ना, मग दिवसभर आपल्याला वापरायला पण होतात. त्यामुळे मग अशा पद्धतीने करत असते. तर सुरुवातीला ना सगळी भांडे वगैरे मी सिंकमध्ये इकडे टाकून घेतले. सुरुवातीला सगळं खरकट वगैरे त्यामधलं काढून घेतलं आणि आता सगळी भांडी वगैरे मी घासून घेत आहे. तर बरेच जण असतात बघा की लहान मुलं असले ना, तर सगळेजण म्हणजे असं म्हणतात की काम वगैरे आमचं लवकर होत नाही. तर काय करायचं माहिती का, जेव्हा घरात दुसरी माणसं असताना, जसं हस्बंड वगैरे किंवा मग घरी सासू सासरे वगैरे असले ना, तर त्यांच्यापाशी मुलांना ठेवून आपण सगळं काम आरामशीर करू शकतो. मी पण तशाच पद्धतीने करते बघा, कारण मला पण लहान मुलगा आहे आणि तो ना असंच मी काम करताना ना मम्मा सारखं करत राहतो शिव. तर त्यामुळे काय करत असते, होईल तिथपर्यंत ना सकाळी ना ह्यांनी असतात तोपर्यंत कामं ना आवरून घेण्याचा प्रयत्न करते. जसं की सकाळी स्वयंपाक एक होतो त्यांनी असतात तेव्हा, आणि दुसरं काम म्हणजे कपडे धुण्याचं. तर हे काम पण मी सकाळीच करून घेते, कपडे वगैरे धुवून घेण्याचं. कारण त्यामुळे काय होतं, मग माझे एक काम लगेच कमी होतं आणि फक्त राहतात मग ह्यांनी गेल्याच्यानंतर फक्त किचनमधलं आवरणं, भांडी वगैरे घासणं आणि झाडू पोछा. तर हे सगळं ना मुलांना सांभाळत आरामशीर मी करून घेते. त्यामुळे मग सगळी कामं ना माझी लवकर आटपतात आणि जास्तीत जास्त 11-11:30 वाजेपर्यंत सगळी कामं घरातली होऊन जातात. आणि कधी कधी तर लवकर पण होतात, पण कसं मुलांना जेव वगैरे घालण्यामध्ये वेळ जातो. आणि शिव काय करतो बघा, आधी कसं मस्तपैकी बसून छान असं जेवण करायचं, पण आता तसं करत नाही. सारखं इकडे तिकडे फिरतो, मग त्याच्या मागे फिरत त्याला खाऊ घालावं लागतं, नाही तर मग मोबाईल दे म्हणतो. तर त्यापेक्षा ना मग असं फिरवत वगैरे जेवू घालते. आणि कधी कधी जेव्हा ऐकतच नाही ना, त्यावेळेस मग मोबाईल द्यावाच लागतो, कारण त्याला काही ऑप्शन नाही आहे, कारण मुलांना उपाशी तर नाही ठेवू शकत ना, त्यामुळे. तर इथे बघू शकता ताईंनो, तुम्हाला बोलत बोलत सर्व भांडी वगैरे मी घासून घेतली. आणि मी नियमितनं किचन वाटा अशाच पद्धतीने क्लीन करते. तर सुरुवातीला मी भांडी वगैरे सगळे घासून घेते. त्यानंतर जे गॅस वगैरे आहे ना, ते सर्व असा छान असं घासून स्वच्छ पाण्याने वगैरे धुवून घेत असते. फक्त इथे ना काळजीपूर्वक पाणी वगैरे टाकावं लागतं, कारण मग ते गॅसचे जे शेगड्या असतात ना, त्यामध्ये पाणी गेलं ना तर गॅस मग स्लो चालायला लागतो. त्यामुळे
तरी ते काळजीपूर्वक मी व्यवस्थित धुवून वगैरे घेत असते, कारण पहिल्यापासून बघा असं धुवून घ्यायची सवय लागली, त्यामुळे मग नुसतं पुसून घेतलं ना त्याने मनाला समाधान भेटत नाही. जेव्हा अशा पद्धतीने व्यवस्थित क्लीन करते ना तेव्हा छान वाटतं, कारण सवयीचा परिणाम आहे नाही का. जेव्हा अशा पद्धतीने क्लीन केलं ना तेव्हाच मनाला समाधान भेटते की हो आता किचन क्लीन झालं असं म्हणून. तर इथे बघू शकता स्वच्छ गॅस वगैरे धुवून घेतला. त्यानंतर किचन वाट्याच्या साईडच्या ज्या स्टाईल आहेत ना बघा, त्यावरनं दररोज आपण स्वयंपाक वगैरे करतो ना, त्यामुळे फोडणीचे जे शिंतोडे आहेत ना थोडेसे उडत असतात, त्यामुळे ज्या स्टाईल आहेत ना किचनच्या त्या खूप घाण होतात. आणि जर त्या दररोज क्लीन नाही केलं ना तर मग ते डागं खूप जिद्दी होतात आणि इझिली निघत नाहीत. त्यामुळे दररोज अशा पद्धतीने थोडंसं घासून पुसून घेतलं ना तर आपल्याला जास्त मेहनत करायची गरज पडत नाही. रेग्युलर ते क्लीन होत राहतं आणि त्यामुळे मग ते डाग पण जिद्दी होत नाहीत, इझिली निघून जातात. आणि मग आठवड्याला जेव्हा आपण किचन क्लीन करतो ना महिनाभरातून किंवा मग आठवड्यातून, त्यावेळेस आपल्याला जास्त मेहनत करण्याची गरज पडत नाही. थोडंसं जरी हात फिरवून घेतला ना तरी पण आपलं किचन क्लीन राहतं. तर मी तरी अशाच पद्धतीने करत असते बघा. तर जे माझं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कशा पद्धतीने मी काम वगैरे करते असं. आणि ते बघू शकता माझं किचन जे आहे ना ते खूप लहान आहे आणि त्यामुळे गॅस आणि सिंक यामध्ये खूप म्हणजे काहीच अंतर नाही, एकदम चिटकून आहे. त्यामुळे काय होतं जेव्हा पण मी भांडे वगैरे घासते ना त्यावेळेस सगळं ते गॅस ओटा वगैरे मला पूर्ण डीप क्लीन करावा लागतो. आणि गॅस वगैरे इकडे पण जे आपलं गॅसची शेगडी आहे ना त्याच्या खाली पण पाणी वगैरे उडतं, त्यामुळे मग ते डीप क्लीन केलं तरच ते व्यवस्थित वाटतं. नाही तर मग बघा थोडंसं जरी खरकटं इकडे तिकडे सांडलेलं राहिलं ना त्यामुळे मग मुंग्या झुरळ वगैरे होतात. आणि जर आपल्याला किचनमध्ये मुंग्या झुरळ नसेल पाहिजेत ना त्यामुळे सिंक आधी स्वच्छ क्लीन करून घ्यायचं, सगळं त्याच्यातलं जे खरकटे वगैरे काढून घ्यायचं. अशा पद्धतीने क्लीन केलं ना बघा कधीच मग आपल्या किचनमध्ये झुरळ मुंग्या होत नाहीत. असो, तर ते झालं. त्यानंतर इथे बघू शकता तर फ्रीजनं थोडंसं मला वरतीनं फ्रीजच्या डागं वगैरे दिसत होते, कारण मुलं पण फ्रीज वगैरे ओपन करतात तसेच हात लावतात ना, त्यामुळे मग मस्तपैकी कॉलिननं फ्रीजच्या वरचं जे आहे ना जे काच आहे बघा आमच्या फ्रीजला लागलेला तर ते सर्व मी पुसून घेतला. त्यानंतर हे आहे कॅबिनेट. तर जेव्हा आपण भांडे वगैरे इथे धुतलेले मी ठेवते ना तर भांड्याचं पाणी वगैरे कॅबिनेटवर पडतं आणि त्यामुळे ते ओले होतात, म्हणून मग दररोज अशा पद्धतीने कोरड्या किंवा मग सुक्या ओल्या कपड्याने पुसून घ्यावा लागतात, जेणेकरून ते खराब होऊ नयेत. त्यासाठी ओल्या कपड्याने यासाठी थोडंसं पुसून घेते, कारण मग त्याच्यावर डाग वगैरे असतात ना ते लवकर निघतात ओल्या कपड्याने पुसल्यावर. एकदम ओला असं नाही लावत, थोडंसं हाताने पिळून वगैरे मग हे करते. माझं घरातलं सगळं काम झालंय आणि आता सगळं आवरून वगैरे झालंय, तर आता मी थोडासा आराम करणार आहे. तर चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यांनी काळजी घ्या. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.